सचिन कदम आम्हाला सहकार्य द्या, आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या, कोणत्या प्रकारचा टाइमपास करू नका. चंद्रकांत खारीक आपल्या समालोचनचा भार सांभाळतील. दरम्यान दुसरा चेंडू, सुरेख फटका, गॅप शॉट म्हणता येईल, जमिनी लगत कार्पेट शॉट जातोय, क्षेत्ररक्षक जातोय, चेंडू पळतोय आणि मात्र थेट जातोय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार, 4 धावा तब्बल वसूल होत आहेत. धावसंख्या 4 ने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावर 2 चेंडूच्या समाप्तीनंतर ती म्हणजे 5. धन्यवाद. सभी दर्शकों का मनपूर्वक स्वागत करते हुए इस टूर्नामेंट का खुद काल सुनाते हुए मैं हूं चंद्रकांत खारीक और मेरे सबसे देखा जाए तो इस कड़ी धूप में मैच जारी रखते हुए एस डोंगरी बनाम परी 11, ये दो टीमें, दोनों नबीदुल्ली टीमें यहाँ पे आमने सामने भिड़ती हुई. फिर से गेंद को हल्का सा कट किया और सर्कल के दायरे खराब फील्ड. यहाँ पे 1 रन का इजाफा, स्कोर निकलता आगे की तरफ यहाँ पे. और कुल मिलाकर देखा जाए तो 6 रन. स्ट्राइक पर है सनी. सचिन 11 संघाचा कर्णधार नाशिक, आपण कुठे असाल तर त्वरित यायचं आहे. फिर से गेंद को फॉरवर्ड लेग स्क्वायर के दायरे में धकेल दिया गया. उतनी अच्छी फील्ड यहाँ पे और 1 ही रन से संतुष्ट. स्कोर निकलता फिर से 1 रन के साथ 7 रन. और देखा जाए तो कोई विकेट अब तक नहीं गवाया. स्कोर निकलता हुआ 7 रन के साथ बिना विकेट. स्ट्राइक पर है सनी और जोहर, नॉन स्ट्राइक पर है जोहर, स्ट्राइक पर है सनी. दोनों धाकड़ बल्लेबाज यहाँ पे इस क्रिच के ऊपर. फिर से गेंद को हल्का सा कट किया, गेंद निकलती थर्ड मैन के दायरे में. 1 रन का इजाफा, डिक्लर के जोन में गेंद निकलती हुई और यहां से 1 रन. स्कोर फिर से निकल दो आगे की तरफ 8 रन. सचिन 11 नाशिक संघाचा कर्णधार, आपण कुठे असाल तर त्वरित व्यासपीठाकडे यायचं आहे. आणि काव्या 11 नाणे संघाचा कर्णधार, आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. कौशल्य, आज का दिन का ये मैच जारी रखते हुए परी 11 बनाम एस डोंगरी, ये दोनों टीमें यहाँ पे अपने आपस में भिड़ रही है, झूंझ रही है. और फिर से नई गेंद, बढ़िया गेंद, टप्पा खाने के बाद गेंद निकलती हुई यहाँ पे सटीक से. स्कोर रुकता हुआ यहाँ पे. और पहले ओवर के बाद 8 रन. खुद की पहली, टीम की दूसरी ओवर रवि द्वारा. और स्ट्राइक पर है सामने वाले छोर पर जोहर, जो बल्लेबाज अब भी अपना दमखम दिखाते हुए और गेंदबाजी का बाहर संभलते हुए फील्डिंग चोर से रवि. फिर से गेंद को आउट ओवर खेला, गेंद निकलती है हवा में, हवा के झोंके में सीधा 6 रन. सॉरी, आउट. कौशल्य नाणे संघाचा कर्णधार, आपण कुठे असाल तर व्यासपीठाकडेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. कौशल्य 11 नाणे संघाचा कर्णधार. पिछली गेंद के ऊपर बढ़िया प्रहार, लेकिन उसके बाद बढ़िया ब्रेक थ्रू लगा विकेटों के बीच और निकलता हुआ पेविंग के दबे विकेट. और उसकी जगह नए बल्लेबाज, इतना बढ़िया शॉट और उसके ऊपर यह विकेट पेविंग की तरफ निकलता हुआ. और उसके बाद बढ़िया ब्रेक थ्रू, स्कोर रुकता हुआ. अब उनकी जगह नए बल्लेबाज अमित. गेंद को मारो, बिडॉन के दायरे में ढकेल दिया, लेकिन आसानी से कैच अपने गोद में समझते हुए. स्कोर रुकता हुआ फिर से और दूसरा विकेट.
मैच बना के रखा हुआ है रवि ने, गेंदबाज ने। यहाँ पे 2 विकेट, 2 लाजनीय दर्शनीय विकेट यहाँ पे स्कोरबोर्ड के ऊपर पेवलिंग की तरफ लौटते हुए और स्कोर रुकता हुआ। यापुढे होणारा सामना कौशल्य 11 नाणे आणि सचिन 11 नाशिक या 2 संघांमध्ये होणार आहे। आपण बघणार आहात कौशल्य 11 या संघामध्ये सोलापूर येणार आहे तो कृष्णा सातपुते, विजय पावले। विजय पावले म्हणजे एक अष्टपैलू खेळाडू आपण रतनबुवा पाटील चषकमध्ये बघला। हा विजय पावले सुद्धा या कौशल्य संघामध्ये पाहणार आहात। कृष्णा सातपुतेला पाहणार आहात पुढील चेंडू। काफी समय के बाद यहाँ पे स्कोर निकलता हुआ 8 रन। काफी अच्छी गेंद, बढ़िया गेंद, टप्पा खाने के बाद यहाँ पे खराब गेंदबाजी का भार संभालते हुए मेरे हिसाब से, और अतिरिक्त उछल के साथ खराब गेंद, स्कोर निकलता आगे की तरफ 9 रन। फिर से गेंद को हल्का सा कट किया और अच्छी खासी फील्ड यहाँ पे सर्कल के दायरे में, लेकिन 1 रन से ही संतुष्ट। स्कोर निकलता हुआ फिर से 10 रन की तरफ। दोहरा अंक यहाँ पे प्राप्त करते हुए बल्लेबाज 10 रन। दूसरा और मुकम्मल जारी रखते हुए यहाँ पे 5 गेंदें निकल चुकी है। 5वीं गेंद निकलते हुए फिर से गेंद काफी लाजनीय गेंद, सटीक गेंद, टप्पा खाने के बाद गेंद विकेट गुजरते निकलते हुए स्कोर रुकता हुआ। फिर से गेंद को ऊंचाई को गेंद भागती हुई हवा में लहराती हुई और सर्कल के दायरे में गेंद को दबोच लिया, मानो बढ़िया विकेट। फिर से स्कोरबोर्ड रुकता हुआ यहाँ पे। 2 और मुकम्मल निकल चुके यहां से और 3 विकेट और 10 रन। आपण धावफलकावर धावसंख्या बघा। रवि की जो गेंदबाजी में जो धार अपनापन थी वो लाजनीय थी, क्योंकि 3 विकेट उनके गेंदबाजी में और काफी जकड़ कर बांध कर रखे हुए बल्लेबाज को यहाँ पे सोचने पे मजबूर किया इस गेंदबाज ने। अब उनकी जगह ने बल्लेबाज शाहिद सॉरी इतनी अच्छी आजादी से बल्लेबाजी करने का मौका नहीं दे रहे। यहाँ पे खुलकर आजादी का बल्लेबाजी यहाँ पे जकड़ कर बांध कर रखे हुए गेंदबाज ने, और लाजनी गेंदबाजी रवि द्वारा मानो पूर्ण से जकड़ कर बांध कर रखा हुआ बल्लेबाज को, और समय नहीं दिया इस खेल को आगे बढ़ाने का। यापुढे होणारा सामना सचिन 11 नाशिक वर्सेस कौशल्य 11 नाणे याची नाणेफेकी मी आदरणीय चंदन भगत साहेब यांना विनंती करतो की आपण नाणेफेकी करावी। तिसरं षटक प्रगतीपथावर येत आहे। पहिला चेंडू, पहली गेंद तीसरी ओवर की, और यहाँ पे बहुत बढ़िया विकेट, मानो नजर हटी और विकेट। पहले गेंद के ऊपर बढ़िया प्रहार, लेकिन उसके बलबूते पे देखा जाए तो काफी अच्छा गेंद गोदी में कैसे मगर बैठ के बावजूद यहाँ पे इसको रुकता हुआ शाहिद अब पेवलिंग की तरफ निकलता हुआ। अब उनकी जगह ने बल्लेबाज खालिद। अगर थोड़ा समय लेते यहाँ पर गेंदबाजी को भापते तो मैच कुछ और बन जाता, लेकिन पहली गेंद के ऊपर बढ़िया प्रहार और निकलता हुआ पेवलिंग की तरफ। शापूर नगर पंचायतचे आदरणीय नगरसेवक सुभाषजी विशे साहेब यांचं आगमन होतं, त्यांचं सहर्ष स्वागत। यापुढे होणारा सामना सचिन 11 नाशिक वर्सेस कौशल्य 11 नाणे। दावा चंदन भगत साहेबांना विनंती करतो की आपण नाणेफेकी करावी। खूप रोमांचकारी होणारा सामना।
लक्ष देऊ तुम्ही काय 251 कशासाठी पब्लिकसाठी ना आमच्या साहेबांचं आगमन झालं सुभाष विषय साहेबांचं आल्या मला सांगितलं प्रेक्षकांसाठी बक्षीस लावून टाका आणि ते म्हणजे सीमारेषेच्या पलीकडे जर आपण झेल घेतला तर तब्बल 251 रुपयाचा रोख पारितोषिक लागू होईल प्रेक्षकांसाठी धावसंख्या 11 गेंद को कवर करके गेंद के बाहर ढकल दिया लेकिन अच्छा खासा फील्ड और ये किरण का इजाफा स्कोर निकलता हुआ फिर से आगे की तरफ 12 पुन्हा मी सांगतो सुवर्ण संधी खुशखबर सुवर्ण संधी आमच्या प्रेक्षकांसाठी शहापूर तालुक्याच्या प्रेक्षकांसाठी आपण दिलेल्या वेळेला बक्षीस येत आहे म्हणजे सीमारेषेच्या पलीकडे 251 रुपये बंटी की अच्छी गेंद बहुत बढ़िया गेंद 251 रुपयाचा रोख पारितोषिक मानो 1 रन से आगे निकलती हुई ये मैच 13 कौशल्य इलेव्हन कौशल्य इलेव्हन नाणे आणि सचिन इलेव्हन नाशिक या संघादरम्यान पुढील सामना होणार आहे प्रेक्षकांना फिर से नई गेंद बंटी द्वारा और काफी अच्छी गेंद टप्पा खाने के बाद सूझबूझ कर निकलती हुई विकेट की वजह हो जाती है और स्कोर रुकता हुआ फिर से नई गेंद बल्ले का बाहर किनारा लगा और गेंद निकल चुकी डिक्टर की जोन में एक ही रन 14 कुल मिलाकर देखा जाए तो 14 रन बटूर चुकी है आप तक ये परियल 3 षटकांचा खेळ संपतोय 3 षटकाची समाप्ती होते इथे आपण धावपळकर धावसंख्या एसएससी डोंगरी संघाची बघत आहात ती म्हणजे 14 5 षटकांचा चालणारा सामना कृपया 4थं षटक त्वरित चालू करायचंय प्रेक्षकांसाठी मी पुन्हा सांगू इच्छितो सुवर्ण संधी आहे जर आपण षटकाच्या बाहेर झेल घेतला तर 251 रुपयाचं पारितोषिक ते पारितोषिक मिळणार आहे ते वाईट चेंडू आदरणीय सुभाष विषय साहेब यांच्याकडून 251 रुपयाचं पारितोषिक षटकाराच्या बाहेर कोणत्याही प्रेक्षकाने झेल घेतला तर साहेबांकडून 251 रुपयाचं पारितोषिक आणि आकर्षक टी शर्ट मिळेल ते रॉयल अकॅडमी शहापूर कडून काफी अच्छी गेंद और यहां से 1 रन निकलते हुए बल्लेबाज स्कोर निकलता हुआ आगे की तरफ 16 रन फुल टॉस गेंद उसको खाली बल्ले का मुंह खोला और गेंद निकलती हुई यहां पे खराब गेंद नो और अतिरिक्त उछल के साथ यहां पे रोनो की बौछार निकलती हुई बल्ले के साथ फ्रीड ये काफी गेंद खराब गेंद में गेंदबाज द्वारा फ्रीड का इजाफा और स्कोर निकलता हुआ फिर से गेंद को दिशा दी गेंद निकलती हुई नैनीताल की ऊंचे ऊंचे पहाड़ों को छूकर रानीखेत के बगीचे में सीधा 6 खुशबू में निकलती हुई गेंद और स्कोर निकलता हुआ आगे की तरफ झेल सुटलेला आहे तिथे प्रेक्षकांकडून सीमारेषेच्या पलीकडे जर आपण झेल पकडला प्रेक्षक तर 251 रुपयाचा रोख पारितोषिक ते मिळणार आहे ते आमचे नगरसेवक सुभाष विषय साहेब यांच्याकडून शहापूर नगर पंचायतचे उपनगराध्यक्ष आदरणीय आनंदभाई अधिकारी यांचं आगमन आमच्या व्यासपीठाकडे होतं त्यांचं हरिओम मित्र मंडळातर्फे सहर्ष स्वागत आणि त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय 29 रन पिछली गेंद के ऊपर बढ़िया प्रहार किया गेंद निकलती हुई नैनीताल के ऊंचे ऊंचे पहाड़ों को छूकर सीधा रानीखेत के बगीचे में सीधा खुशबू में 6 रन सामना त्वरित चालू करायचा आहे खराब गेंद काफी औसम के बाहर निकल चुकी गेंद और अतिरिक्त उछल के साथ स्कोर निकलता हुआ 30 रन 33-0 22 यहाँ पे फिर से स्कोर 1 रन के साथ निकलता हुआ गेंद कितना बाकी वो भी बोल लो 3 गेंदें अब तक निकल चुकी है गेंदबाज द्वारा कितना गेंद बाकी वो भी बोलो
तीन चेंडू झालेले आहेत, षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. फिर से खराब गेंद, ऑफ स्टंप के बाहर गेंद को रख रहे हैं गेंदबाज, और उसके अतिरिक्त उछल के साथ स्कोर फिर से 1 रन के साथ निकलता हुआ, दौड़ता हुआ यहाँ पे 33. अब मानो बढ़िया कम बैक करते हुए यहाँ पे 2 गेंदें खराब गेंदें, उसके बाद ये बहुत बड़ी गेंद, मानो बल्ले के साथ ना सही लेकिन पैरों के साथ खेलना चाहती, लेकिन रोक सोचने की मजबूर किया बल्लेबाज को गेंदबाज ने. स्कोर रुकता हुआ. शेवटचा चेंडू या षटकातील. फिर से खराब गेंद, और अंपायर अपने हाथ हवा में फैलाते हुए 2 गेंदें अब भी जारी रखते हुए गेंदबाज. बहुत बड़ी लगी जोर की लगी छगी. काफी ऊंचा कद का खिलाड़ी, धाकड़ खिलाड़ी, शेरो दिल खिलाड़ी, मानो हुकुम का तुरुप का इक्का, मानो अपने बल्ले के साथ खेलता हो, दौड़ता हो इस पटरी के ऊपर. 40 स्कोर निकलता हुआ, मानो टनटनाता दंडनाता छगे लगी, जोर की लगी. इस टूर्नामेंट का खुद कल सुनाते हुए मैं हूं चंद्रकांत खारी का, और मेरे सबसे देखा जाए तो सूरज पूरब से पश्चिम की ओर ढलता हुआ नजर आ रहा है, मानो ऊपरी अपनी कड़ी धूप को बरसा रहा है इस क्रिच के ऊपर. और ये सभी खिलाड़ी इस टूर्नामेंट का खुद कल लुत्फ उठाते हुए, सभी दर्शक इस टूर्नामेंट का लुत्फ उठाते हुए. और देखा जाए तो फिर से नई गेंद, अच्छी खासी गेंद को वो उछाल दिया, गेंद निकली बाउंड्री लाइन, लेकिन काफी अच्छी फील्ड. और 4 ओवर यहाँ पे निकल चुके, खत्म हो चुके यहाँ पे. 41 रन, 40 ऑन 4 ओवर के बाद 24 गेंदें निकल चुके हैं, और उसके बाद 41 रन बटर चुके हैं. प्रेक्षकांसाठी मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो, आपण जर सीमारेषेच्या पलीकडे षटकार घेतला तर आपणास 251 रुपयाचं पारितोषिक मिळणार. ते आमच्या आदरणीय सुभाषजी विशे साहेब यांच्याकडून आणि रॉयल अकॅडमी शहापूर यांच्याकडून आकर्षक टी शर्ट. आपण ही स्पर्धा भागात हा सालाबाद प्रमाणे येणारी स्पर्धा म्हणजे धर्मवीर चषक 2017, सतत नव्या उंचीवर पादाक्रांत करणारी स्पर्धा म्हणजे धर्मवीर चषक 2017. आदरणीय विजयभाई भगत यांच्या खंबीर नेतृत्वाखाली और मार्गदर्शनाने 41 रन, 41, 4 ओवर निकल चुके, 24 गेंदें, 41 रन बट चुके, और 5 ओवर मुकम्मल यहाँ पे जारी रखते हुए गेंदबाज. और पहली गेंद बहुत बढ़िया गेंद, मानो बल्लेबाज को खिलाया, जगह पर खिलाया उसको, स्कोर रुकता हुआ. टेनिस क्रिकेट मधली एक चषक म्हणजे नावाजलेला सुप्रीमो चषक, यातील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी हा गोलंदाज. प्रेक्षकांच्या माहितीसाठी इसे नहीं गेंद का ऊंचाई कौन, गेंद निकल दिया हवा के झोंके में, और 6 रन. सतालीस 47 स्कोर आगे की तरफ निकलता हुआ, दौड़ता हुआ यहाँ पे फटफटता हुआ स्कोर निकलता हुआ 47. और पिछले गेंद के ऊपर बढ़िया प्रहार करने के बावजूद 6 रन. जेल सोडलेला आहे तुम्ही, प्रेक्षक जेल सोडलं वाटतं, जेल सोडलेला आहे. ग्लेन 5 ओवर, गेंद फाइनलाइज करके दायरे में ढकेल दिया, यहाँ पे डिक्लेयर जोन की तरफ 1 रन. प्रेक्षक येतोय, बक्षिसाचा मानकरी ठरलाय तो 251 रुपयाचा ते मिळालं, ते आदरणीय सुभाषजी विशे साहेब यांच्याकडून. त्या प्रेक्षकाला विनंती का आपण व्यासपीठावर येऊन आपल्याला बक्षीस घ्यायचं आहे. कुल मिलाकर 48 रन बट चुके, 48, और स्कोर फिर से गेंद को उठाया, लेकिन गेंद खराब फील्ड. काफी अच्छा बढ़िया रन इन द बिटवीन विकेट, 2 रन निकल चुके, तीसरे रन की तरफ निकलते हुए यहाँ पे
विकेट, स्कोर रुकता हुआ। गेंद बल्ले को चाट कर निकली और यहाँ पे 2 रन स्कोर और तीसरे रन के बाद विकेट। हेलो, हेलो, और सर यहाँ पे प्रेक्षकाचं नाव सांगतो. रवींद्र बांगर याने तब्बल 251 रुपयाचं पारितोषिक झळकावलं ते आमच्या आदरणीय सुभाजी विशे साहेब यांच्याकडून आणि आकर्षक टी शर्ट रॉयल अकॅडमी शहापूर यांच्याकडून. खरोखरच सुंदर बक्षिसांची बरसात आज आपल्याला पाहायला मिळेल संध्याकाळपर्यंत. मानो 50 रन और गेंद को पीछे दिशा दी। ओह ओह ओह, लाजनीय गेंद तारामंडल में 6 लगी, बहुत जोर की लगी, छगी। क्या बढ़िया बल्लेबाज, इतना दर्शनीय खेल खेल रहा है यहाँ पे अपने इस क्रिच के ऊपर, इस कड़ी धूप के मद्देनजर रखते हुए इस टूर्नामेंट का आपको देख काल सुना दे। मैं हूं चंद्रकांत कारीगर। देखा जाए तो ये बहुत बढ़िया मैच अब भी निकलता हुआ बल्ले के साथ, बल्ले का बाहरी किनारा और गेंद विकेटों के बीच, नो, खराब गेंद। फ्री मानो सोने पे सुहागा। जिस गेंद के बल्ले ने गेंद को चाटकर गेंद निकली विकेट में दस्ताने, स्कोर मानो यहाँ पे विकेट निकल चुकी थी लेकिन गेंद नो, और उसके बाद बलबूते पर फ्री विकेट, मानो सोने पे सुहागा। फिर से बल्लेबाज अब भी दौड़ता हुआ इस क्रिच के ऊपर सामने वाले छोर से। और हल्का सा कट किया, गेंद निकलती हुई यहाँ पे फॉरवर्ड लाइन के दायरे में और यहाँ से अच्छा खासा फील्ड, बढ़िया थ्रो लेकिन खराब थ्रो। 58 59 रन की चुनौती यहाँ पे रखी हुई है बहुत बड़ी बल्लेबाजी की आखिरी सत्र में। और देखा जाए तो हरिओम मित्र मंडल शाहपुर आयोजित है, बहुत बढ़िया आयोजक माना जाए तो मान्य श्री विजय जी भगत ने यहाँ पे बहुत बढ़िया महाकुंभ रखा हुआ है। जिस साल आप देखते हैं 12 साल में जब महाकुंभ आयोजित किया जाता है, उसी तरह यह शाहपुर नगरी में हर साल हरिओम चषक आयोजित किया जाता है। मानो पूरा श्रेय आयोजक मान्य श्री विजय भगत अपने ऊपर लेते और उसके पूरी टीम उसको पूरा सपोर्ट करती हुई। देखा जाए तो 5 ओवर के बाद 59 रन का चुनौती वाला स्कोर रखा हुआ है परी इलेवन के लिए। डोंगरी इलेवन ने इस डोंगरी इलेवन की बल्लेबाजी देखा जाए तो 5 ओवर में 59 रन। धन्यवाद कारिक. 5 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर पहिली इनिंग इथे संपते आणि धावसंख्या धावांचा डोंगर आपण धावपळकर बघतात. एसएससी डोंगरी संघाचा तो म्हणजे 58 आणि 30 चेंडू आणि 59 धावांची गरज परी इलेवन मुंबई संघाला. 30 चेंडू आणि आपण बघतात ही स्पर्धा म्हणजे धर्मवीर चषक 2017. हिंदी मधून जो आवाज ऐकत होता तो म्हणजे आमचे सहकारी चंद्रकांत खारीक यांचा, आपल्या तालुक्यातील आवाज. 30 चेंडू आणि 59 धावांचं आव्हान. सामना त्वरित चालू करायचा आहे. एसएससी डोंगरी संघ सहकार्य करा. सामना त्वरित चालू करायचा. फिल्डिंग सतरक्षण त्वरित लावा. सहकार्य करा. आपली सलामीची जोडी मैदानात जाते. परी इलेवन मुंबई संघाकडून ती म्हणजे श्रेयस आणि सोनू. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतोय, जो राखाडी कलरचा टी शर्ट घालून जातो श्रेयस इंदुरीकर, ब्ल्यू कलरचा श्रेयस इंदुरीकर, दुबई प्रीमियर लीगचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला श्रेयस इंदुरीकर. आपल्या प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी हा सुद्धा खेळाडू या मुंबईवरून या चापूर तालुक्याला आलेला आहे. 30 चेंडू आणि 59 धावा. चेंडू आणि 59 धावा. सामना त्वरित चालू करायचा आहे.
हेलो हेलो 30 गेंदे और 59 रन। जीत की तरफ जाना है तो यहाँ पे स्क्रीच के ऊपर बने रहना है, टिके रहना है, खड़े रहना है। और देखा जाए तो पहिले षटक प्रगतीपथावर येते, पॉवर प्लेचं पहिले षटक घेऊन जाते तो जोहेर. बघूया 30 चेंडू आणि 59 धावांचा आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी परी 11 मुंबई संघ आता येतोय. श्रेयश आणि सोनू अशी सलामीची जोडी आपण मैदानात बघत आहात. सामना त्वरित चालू करायचा आहे. एसीसी डोंगरी संघ सहकार्य करा. पहिले षटक प्रगतीपथावर असताना पॉवर प्लेचं पहिले षटक जोहेर घेऊन जातो. बघूया पहिला चेंडू, सुरेख चेंडू म्हणता येईल. यॉर्कर लेनचा गेलेला चेंडू श्रेयश पहिला चेंडू थोडा समजावून घेतो. इथे 59 धावांचा पाठलाग करतोय तो परी 11 संघ. आपण बघत आहात ही स्पर्धा सातत्यानं आजचा हा 9वा दिवस बघत आहात. खरोखरच पुढील चेंडू पुन्हा एकदा खरोखरच डिक्लेअर झोनमध्ये जातो चेंडू. 1 धावेने संघाचं खातं खोललं जात आहे. बॅटने जर कडा घेऊन डिक्लेअर झोनमध्ये गेला तर स्ट्राईक कंपल्सरी चेंज राहील याची सर्व फलंदाजांनी इथे नोंद घ्यायची आहे. 59 धावांचा आव्हानाचा पाठलाग करतोय परी 11 मुंबई संघ. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतो आजच्या दिवसातील तिसरा सामना रंगतोय शहरी गटातील परी 11 मुंबई वर्सेस एसीसी डोंगरे. बघूया आता मात्र येतो स्ट्राईकला सोनू. टाकले चेंडू आणि तेवढाच कट करतो चेंडू. पुन्हा एकदा डिक्लेअर झोनमध्ये जातो. 1-1 धावेने धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावफलकावर आपण धावसंख्या बघत आहात ती म्हणजे 2. जोहेर पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण आपल्या संघासाठी टाकतायत. आतापर्यंत 3 चेंडू सुरेख आपण टाकलेत. केवळ 2 धावा या 3 चेंडूमध्ये दिलेल्या आहेत. चौथा चेंडू प्रगतीपथावर आणि पहिलं षटक प्रगतीपथावर जोहेर घेऊन जातो आपल्या संघासाठी. 59 धावांचा पाठलाग करतो परी 11 मुंबई संघ. ओहो, चांगला फटका होता परंतु पुन्हा एकदा डिक्लेअर झोनमध्ये जातो. 1-1 धावेने धावसंख्येला पुढे सरकवते. धावसंख्येला थोडी गती मिळते इथे. धावसंख्या ती म्हणजे धावफलकावर परी 11 संघाची 3. 59 धावांचा पाठलाग करतोय हा परी 11 मुंबई संघ. पुढील चेंडू पहिले षटक प्रगतीपथावर 5वा चेंडू. तेवढा चांगला फटका होता. बघूया 1 धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु नाही. चांगलं क्षेत्ररक्षण होते. 5 चेंडूची समाप्ती होते. अजूनही या षटकातील 1 चेंडू बाकी. पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर जोहेर. खरोखरच अप्रतिम गोलंदाजी म्हणता येईल जोहेरची आतापर्यंत. 5 चेंडूमध्ये केवळ 3 धावा दिल्या जोहेरानं. सुरेख गोलंदाजी आपल्या संघासाठी. बघूया सोनू आता या पुढील चेंडूचा सामना करतोय. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. फुल टॉस चेंडू होता. तेवढाच गॅप शॉट परंतु क्षेत्ररक्षक तिथे हजर. जमिनीलगत चेंडू जातोय. 1 धाव निश्चित होतोय आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर परी 11 संघाची धावसंख्या 4. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतो समीकरण 24 चेंडू आणि 55 धावा विजयासाठी परी 11 मुंबई संघाला. 24 चेंडू आणि 55 धावा. उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं आणि व्यासपीठावर उपस्थित तमाम मान्यवरांचं मी मनपूर्वक हरिओम मित्र मंडळातर्फे स्वागत करतोय. आपण बघत आहात स्पर्धेचा आजचा 9वा दिवस. त्याच उत्साहाने त्याच आनंदाने गुणी प्रेक्षक आमच्या शहापूर तालुक्याचे खरोखरच सातत्याने 16 वर्षे पदार्पण करते ही स्पर्धा. 16 वर्षाचं आयोजन नियोजन बघत आहात. आदरणीय विजयभाई भगत यांच्या खंबीर नेतृत्वाखाली आणि गंभीर मार्गदर्शनाने ही स्पर्धा भरत असते ती म्हणजे धर्मवीर चषक भरत असतो. विकी पुढील गोलंदाज येतो. दुसरं षटक प्रगतीपथावर घेऊन येतो विकी. 1 षटक झालेले पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचं विश्लेषण प्रेक्षकांसाठी मी देतोय. 6 चेंडूमध्ये जोहेरानं खरोखरच अप्रतिम गोलंदाजी केली होती. फलंदाजाला कोणताही मोठा फटका खेळून दिला नाही. 4 या धावसंख्येवर धावफलकावर त्यांनी धावा थांबून ठेवली, स्थिरावून ठेवली. 59 धावांचा पाठलाग करतोय. यशाचं शिखर 59 धावांचा पाठलाग करतोय तो म्हणजे परी 11 मुंबई संघ. अजूनही 24 चेंडू आणि 55 धावा विजयासाठी असं समीकरण मी तुम्हाला सांगतो. 24 चेंडू आणि 55 धावा. दुसरा षटक प्रगतीपथावर पॉवर प्लेचं षटक म्हणता येईल. विकी घेऊन जातोय. आता मात्र बॉल आणि बॅटचा संपर्क येतो. बघूया क्षेत्ररक्षक आजर परंतु
चबराक आणि चाबूक शॉट म्हणता येईल. 6 धावेसाठी पंच अभि कुडव यांचा इशारा समालोचन कक्षाला मिळतोय. तो 6 धावेचा धावसंख्या 6 ने वाढते आणि धावसंख्या पोहोचते ती दुहेरी अंकावर, ती म्हणजे 10. खरोखरच पॉवर प्लेचं दुसरं षटक चालू असताना पहिला चेंडू टाकल्यावर गोलंदाजावर दबाव निर्माण करतोय तो फलंदाज सोनू. 59 धावाच्या आव्हानाचा पाठलाग करतो परी 11 मुंबई संघ. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतो, यापुढे होणारा सामना कौशल्य 11 नाणे आणि सचिन 11 शापूर या दोन संघादरम्यान हा पुढील सामना होणार आहे. खरोखरच मातब्बर असे दिग्गज फलंदाज या दोन्ही संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. कौशल्य 11 मध्ये आपण पाहू शकता कृष्णा सातपुते याला, सुमित ढेकळे याला, योगेश पेनकर, विजय पावले. खरोखरच अतिशय भारदस्त फलंदाज गोलंदाज भरणा असलेला हा म्हणजे कौशल्य 11 नाणे. यापुढे होणारा सामना तेवढा चांगला चेंडू जमिनीलगत कार्पेट शॉट म्हणता येईल. मात्र वाटतं एक धाव निश्चित धावपळकावर येते. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्येला थोडी गती आणि दिशा मिळते. इथे धावसंख्या दुहेरी अंक आपण बघतात ती म्हणजे 11. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना पॉवर प्लेचं दुसरं षटक आपण बघत आहात. विकी टाकतो आपल्या संघासाठी. बघूया दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू. हो, लाजवाब फटका. मला तर वाटतं गॅप शॉट शतरक्षकाच्या वरून जातो. टू बाउस चौकारच आणि धावसंख्या खरोखर 4 ने पुढे सरकते. धावसंख्येला आकार येतो, धावसंख्येला गती मिळते. धावसंख्या 15 या धावसंख्येवर परी 11 मुंबई संघाची 59 धावांच्या शिखराचा सामना करतोय आणि शिखर गाठायचं 59 धावांचं ते परी 11 मुंबई संघाला. खरोखरच पहिले षटक आपण बघले असेल तर केवळ 4 धावा होत्या. आता मात्र विकी याला तब्बल 3 चेंडूमध्ये 11 धावा कुठल्या या दोन्ही फलंदाजानं. सुरेख फलंदाजी म्हणता येईल आतापर्यंत. 15 धावा आणि 59 धावांचा पाठलाग करतोय तो परी 11 मुंबई संघ. जो सामना चालू आहे परी 11 मुंबई वर्सेस ACC डोंगरी. आजच्या दिवसातील तिसरा सामना, अंतिम दिवस आपण बघत आहात या चषकाचा. अपील फेटाळून लावतात, कोणताही निर्णय नाही येत. थेट निर्धाव चेंडू जातो एसटी रक्षकाकडे. चेंडू जातोय. धावसंख्या मात्र आता स्थिर होते ती म्हणजे 15. अजूनही दुसरं षटक प्रगतीपथावर असताना अजूनही पॉवर प्लेचं दुसरं षटक विकी टाकतोय. 2 चेंडू बाकी या षटकातील. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी. आपण जर षटकाराच्या बाहेर झेल घेतला तर आपणास 251 रुपयाचा रोख पारितोषिक ते मिळणार ते आमचे आदरणीय नगरसेवक सुभाषजी विशे साहेब यांच्याकडून. पुन्हा एकदा योग्य प्रहार होतो. चेंडू थेट जातो सीमारेषेच्या पलीकडे. षटकार 6 धावा आणि धावसंख्या 6 ने भरकन वाढते. धावसंख्येला खरोखर जाता गती आपण बघतात, दिशा मिळते. धावसंख्येला थोडा आकार आपण धावपळकावर बघतात. धावसंख्या धावपळकावर बदललेल्या स्थिती ती म्हणजे 21. अजूनही षटकातील शेवटचा चेंडू बाकी विकी याच्या. खरोखर महागडं षटक म्हणता येईल, खूप महागडं षटक आणि ते म्हणजे तब्बल 5 चेंडूमध्ये 17 धावा वसूल केल्या या दोन्ही फलंदाजाने. खरोखरच सुरेख फलंदाजी म्हणता येईल, कारण की पहिलं पॉवर प्लेचं षटक टाकलं होतं तेव्हा तब्बल 4च धावा होत्या. बघूया पुढील चेंडू. आता मात्र थोडा बीड होतो श्रेयश इंदुरीकर आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावपळकावर परी 11 संघाची धावसंख्या म्हणजे 21 आणि विजयासाठी 18 चेंडू आणि 18 पवार पाणी द्यायचंय. पवार मैदानामध्ये पाणी द्यायचंय बॉटलचं. सामना त्वरित चालू करायचा आहे. सामना त्वरित चालू करायचा आहे. ACC डोंगरे सामना त्वरित चालू करा. 18 चेंडू आणि 38 धावा विजयासाठी. 18 चेंडू आणि 38 धावा. यापुढे होणारा सामना कौशल्य 11 नाणे वर्सेस सचिन 11 नाशिक. आपण कौशल्य 11 संघामध्ये बघू शकता कृष्णा सातपुते याला, योगेश पेनकर याला, पंकज जाधव म्हणजे माट्या, अलिबागचा माट्या, सुमित ढेकले आणि विजय पावले. खरोखरच भारदस्त गोलंदाज फलंदाज बघू शकता या कौशल्य 11 नाणे संघामध्ये. यापुढे होणारा सामना, प्रेक्षक कुठे जाऊ नका, अगला मुकाबला जो होने वाला है कौशल्य 11 वर्सेस सचिन 11 नाशिक.
तिसरं षटक प्रगतीपथावर ते सामना त्वरित चालू करा, सहकार्य करा, वेळाचं भान ठेवा. 18 चेंडू आणि 38 धावा विजयासाठी परी 11 मुंबई संघाला 18 चेंडू आणि 38 धावा. आता मात्र स्वतः गोलंदाजीवर झेल पकडतोय आणि गडी बाद होतोय. सोनूच्या रूपानं गडी बाद होतोय, थोडा झटका बसतोय आणि पहिला घात होतोय. धावसंख्येला मात्र स्थिरावलेल्या अवस्थेत येते, ती म्हणजे 21. तिसरं षटक प्रगतीपथावर आपण बघतात. खाली टाकतोय आपल्या संघासाठी आणि आता स्वतः सचिन कदम जात आहेत. आपण बघत आहात जी मुंबईची नावाजलेली टीम HP 11 होती, त्या संघाचे संघनायक 15 वर्ष कॅप्टनशिप केली या सचिन कदम आता आपले संघाची जबाबदारी घेऊन जात आहेत. रतनबुवा पाटील चषक मध्ये आपण सचिन कदम यांना पाहिलं होतं का जेव्हा संघाला 1 चेंडू आणि 6 धावेची गरज होती तेव्हा षटकार मारून संघाला विजय केला होता असा सचिन कदम आपण बघतात. सलामीला आता आलेला फलंदाज बाद होतोय, त्याची जागा भरून काढण्यासाठी येतो तो सचिन कदम. आपण धावपळकावर धावसंख्या बघतात ती म्हणजे परी 11 मुंबई संघाची 1 गडी बाद 21. 59 धावांचा पाठलाग करतोय परी 11 मुंबई संघ. षटकातील पुढील चेंडू प्रगतीपथावर, तेवढ्या ताकदीनं फटका खेळतोय. बघूया क्षेत्ररक्षक तिथे धावतोय आणि मग परंतु कोणताही पर्याय नाही, चेंडू जातोय वन बाहू चौकार. 4 धावेचा इशारा इकडे आमच्या समालोचन कक्षाला मिळतोय. धावसंख्या 4 ने पुढे सरकते. धावपळकावर परी 11 संघाची धावसंख्या 25. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना दुसऱ्या चेंडूवर चौकार मारण्यात यश येतंय ते सचिन कदम याला. आजच्या दिवसातील तिसरा सामना शहरी गटातील सामना आपण पाहतात, तो म्हणजे परी 11 मुंबई वर्सेस ACC डोंगरी. पुढील चेंडू हो लाजवाब फटका होता, मला तरी वाटतं. बघा क्षेत्ररक्षक तिथे हजर आणि बाद. झेल पकडतोय, कोणती पर्याय नाही आणि धावसंख्या मात्र स्थिरावलेल्या अवस्था. 2 गडी बाद 25. थोडे आनंदी प्रेक्षक आमचे आपल्याला पाहायला मिळतात त्या स्टँडमध्ये. ऑफच्या दिशेने स्टँड जो भरलेला आहे खचाखच असा. अनिकेत विषय यांचा आवाज आम्हाला पोहोचतोय, एकदम क्लिअरिटी आहे त्यांच्या साऊंड मध्ये. आणि आता धावपळकर धावसंख्या आपण परी 11 मुंबई संघाची बघतात ती म्हणजे 25. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना खरोखरच सुंदर गोलंदाजी म्हणता येईल खालिद याची. आतापर्यंत 3 चेंडू मध्ये 2 गडी बाद केलेत आणि केवळ 4 धावा दिल्यात या खालिद यानं. खरोखर सुंदर गोलंदाजी आपल्या संघासाठी. बघूया पुन्हा एकदा श्रेयस इंदुरीकर स्ट्राईकला येतोय. पुढे चेंडू मारण्याचा प्रयत्न परंतु मारून देत नाही खालिद. थेट एसटी रक्षकाकडे जातो. निर्धाव चेंडू, कोणती धाव नाही. चेंडूवर धावसंख्या मात्र स्थिर होते. धावसंख्या 25. 2 गडी बाद 25. आपण धावपळकावर धावसंख्या बघतात ती म्हणजे परी 11 मुंबई संघाची. खालिद याच्याबद्दल बोलायचं झालं तर 4 चेंडू म्हणजे 4 धावा देऊन 2 गडी बाद केलेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा तोच फटका. बघूया क्षेत्ररक्षक तिथे धावतायत, पळतायत परंतु 1 धाव धावून निश्चित तिकडे पूर्ण होते. मला तरी वाटतं चेंडू जातो तो सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. 4 धावा वसूलत आहेत. धावसंख्या 4 ने पुढे सरकते. धावसंख्येला खरोखरच गती मिळते, एक आकार मिळतो. धावसंख्या 29. धावपळकार बघतात. 5व्या चेंडूवर चौकार मारतो श्रेयस इंदुरीकर. संघाला थोडं धावसंख्येला आधार देतो, धावसंख्येला उभी करतो ती म्हणजे 29. या षटकातील शेवटचा चेंडू बाकी खालिद याच्या. 13 चेंडू आणि 30 धावेची गरज. 13 चेंडू 30 धावा विजयासाठी. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतो 13 चेंडू आणि 30 धावा परी 11 मुंबई संघाला. या षटकातील शेवटचा चेंडू. तोच फटका मात्र वाटतं चाबूक आणि चापराक बसते. थेट जातो तो सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. 6 धावा तब्बल वसूलतात. शेवटच्या चेंडूवर प्रहार होतोय. तिसऱ्या षटकाची सांगता होताना शेवटच्या चेंडूवर षटकार जातो आणि धावसंख्येला खरोखरच आकार येतो. धावसंख्या सजते. धावसंख्या 35. या धावसंख्येवर 2 गडी बाद 35. आता मात्र समीकरण बदलतंय.
12 चेंडू आणि 24 धावांची गरज. मॅचचा बॉल आलेला आहे. क्षेत्ररक्षक बारा चेंडू आणि 24 धावा. समीकरण सांगतो प्रेक्षकांच्या माहितीसाठी. परिवलन मुंबई संघाला विजयासाठी 12 चेंडू आणि 24 धावा. आपण बघत आहात ही स्पर्धा सातत्याने 16 वर्षी सुद्धा त्याच उत्साहाने बघत आहात ती म्हणजे धर्मवीर चषक 2017. आदरणीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आदरणीय धर्मवीर आनंदी दिघे साहेब यांच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी ही स्पर्धा सातत्यानं दरवर्षी सालाबादप्रमाणे या मैदानावर भरत असते. ते आदरणीय विजयभाई भगत यांच्या खंबीर नेतृत्वाखाली ही स्पर्धा येत असते. बघूया चौथं षटक. प्रगतीपथावर पहिला चेंडू. ओहो, मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू थोडा खालीच राहतो. निर्धाव चेंडू जातो. खूप चांगलं यष्टीरक्षण म्हणता येईल एसीसी डोंगरी संघाकडून. निर्धाव चेंडू जातो. कृपया क्लब जवळ ज्या गाड्या आहेत त्यांचे आरशे खाली करा. सहकार्य करा भाऊ. त्या क्लब जवळच्या गाड्या त्यांचे आरशे खाली करा. थोडं सहकार्य करा. आता मात्र यॉर्कर लेनला गेलेलं चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण झालं असतं परंतु नाही तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण सीमारेषेवर होते आणि एक धाव निश्चित धावफलकावरती. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 36. चौथं षटक प्रगतीपथावर असताना नवीन फलंदाज ग्लेन. सुंदर असं नाव ग्लेन. बघूया पुढील चेंडू. श्रेयस इंदुकरे जोपर्यंत मैदान आहे तोपर्यंत मी सांगू शकतो कोणताही फटका आणि तो फटका दाखवून देतो तो म्हणजे षटकार. खरोखर सुंदर लाजवाब फटका होता. कोणताही पर्याय नाही राहिला क्षेत्ररक्षकाकडे. थेट षटकार जातो. 6 धावा येतात. धावफलकावर धावसंख्या सजलेल्या स्थितीत येते. धावसंख्या होते ती 42. खरोखर सुंदर समाधानकारक धावसंख्या म्हणता येईल. आतापर्यंत 59 धावांचा पाठलाग करतोय. 59 धावांचं शिखर गाठण्यासाठी प्रयत्न करतो परिवलन मुंबई संघाकडे. आता मात्र या षटकातील 3 चेंडू बाकी. उर्वरित 3 चेंडू बाकी. चौथं षटक चालू असताना कृपया पवार क्लब जवळ ज्या गाड्या आहेत त्यांचे आरशे खाली करायचे आहेत. पवार थोडं सहकार्य करा. सगळ्या गाड्यांचे आरशे खाली करायचे आहेत. पुढील चेंडू. आता मात्र थोडा मिस स्ट्रोक म्हणता येईल आणि झेल सुटतोय श्रेयस इंदुरेकर याचा. खूप मोठा जीवदान आणि खूप मोठा फटका बसतोय तो एसीसी डोंगरी संघाला. चांगल्या फलंदाजाचा तुम्ही झेल सोडताय. खरोखरच खूप मोठा जीवदान मिळतंय श्रेयसला. आणि धावसंख्या मात्र 1 ने निश्चित पुढे सरकते. धावसंख्या ती म्हणजे 43. या धावसंख्येवर या षटकातील अजून 2 चेंडू बाकी. विजयासाठी 8 चेंडू आणि 16 धावा. 16 रन फ्रॉम 8 balls टू विन परिवलन मुंबई संघ. 8 चेंडू आणि 16 धावा. आपण बघत आहात ही स्पर्धा धर्मवीर चषक 2017 आजच्या दिवसातील तिसरा सामना परिवलन वर्सेस एसीसी डोंगरी. आता मात्र खरोखरच मारण्याचा प्रयत्न होता परंतु एक धाव निश्चित धावफलकावर होते. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 44. शेवटचा चेंडू या षटकातील. 7 चेंडू आणि 15 धावा. सुंदर असं गोलंदाजी केली या उर्वरित 2 चेंडूवर जोहेर यानं. 7 चेंडू आणि 15 धावा. मारण्याचा प्रयत्न. श्रेयसच्या बॅटला कडा घेतो आणि षटक संपते. 4 षटकाची समाप्ती सांगता होते ते. धावसंख्या होते ती 45. आता मात्र विजयासाठी 6 चेंडू आणि 14 धावा. 6 चेंडू आणि 14 धावा. खरोखर क्रिकेटवर खूप प्रेम असतं. आपल्या प्रेक्षकांचं असतं. खेळाडूंचं असतं. आणि मान्यवरांचं सुद्धा या क्रिकेटवर प्रेम आम्हाला लाभतं. ते म्हणजे धर्मवीर चषक 2017 मध्ये आपण बघत आहात. मी म्हणतोय जीवन आणि क्रिकेट विषयी बोलायचं झालं तर सुनील गावस्कर आपल्याला माहीत असतील ते म्हणतायत. त्यांनी अतिशय मार्मिक असं उदाहरण दिलंय. ह्या दुनियामध्ये थांबायला वेळ कुणाला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला. असे सुनील गावस्कर जीवनाविषयक आणि क्रिकेट विषयक बोल मानतात. असंच आपण क्रिकेट बघत आहात. प्रेमाचा संबंध आणि सलोख्याचे संबंध निर्माण करणारी स्पर्धा म्हणजे धर्मवीर चषक 2017. 6 चेंडू आणि 14 धावा. समीकरण देतोय. सामना त्वरित चालू करा.
एसएससी डोंगरी संघ. काही होऊ शकतं, क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. चांगल्या चेंडूवर खेळ सोडणं आणि चांगल्या चेंडूवर खेळ पकडणं म्हणजे क्रिकेट. शेवटच्या चेंडू परत रंगणारा सामना म्हणजे क्रिकेट. चेंडू आणि फळी यांचा होणारा जुगलबंदीचा सामना म्हणजे क्रिकेट. असा हा क्रिकेट आनंदाने बघतात ती म्हणजे धर्मवीर चषक 2017. ही स्पर्धा त्याच उत्साहानं यावर्षी सुद्धा बघतात. सहा चेंडू आणि 14 धावा. पण परंतु या आधीच्या षटकामध्ये श्रेयस सिंधुर्गे याचा झेल उडाला होता आणि क्षेत्ररक्षकाने तो झेल सोडला होता. खरोखर मागणं म्हणता येईल. जोपर्यंत श्रेयस मैदान आहेत, कोणत्या चेंडूवर तो सामना जिंकून देऊ शकतो, कोणत्या चेंडूला तो सीमा पार करू शकतो, असा श्रेयस आपण बघतात. पहिला चेंडू प्रगतीपथावर. पहिला चेंडू आणि मी म्हटलं होतं आकाशाला गवस निघालतो चेंडू, मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि बाद होतोय. श्रेयसची खेळी संपुष्टात येते. आता मात्र थोडं निराशाजनक वातावरण होतंय परिलोन मुंबई संघामध्ये. 5 चेंडू आणि विजयासाठी 14. 5 चेंडू आणि 14 धावा. 5 चेंडू आणि 14 धावा. खरोखर खूप रोमांचकारी सामना होईल. या चेंडूवर निर्णायक चेंडू म्हणता येईल. आता हा दुसरा चेंडू जो पडेल तो निर्णायक म्हणता येईल. 5 चेंडू आणि 14 धावा विजयासाठी. मी फलंदाजांना सांगू इच्छितो की एसएससी डोंगरी संघाचे 5 गडी बाद झालेत आणि परिलेवन मुंबई संघाचे आतापर्यंत 3 गडी बाद झालेत. सूचना देतो की सामना जर टाय झाला तर प्रथम विकेट आणि नंतर टॉस याची सर्व संघांनी नोंद घ्यायची. सामना जर बरोबरी सुटला तर आणि प्रत्येक प्रेक्षकाला सुवर्ण संधी. सीमारेषेच्या पलीकडे जर आपण षटकाराच्या बाहेर जर कॅच पकडला तर आपणास शहापूर नगरपंचायतचे गटनेते आदरणीय सुभाजी विशे साहेब यांच्याकडून 251 रुपयाचा रोख पारितोषिक आणि रॉयल अकॅडमी शहापूर यांच्याकडून आकर्षक टी शर्ट ही. आता मात्र फुलटा चेंडू होते बघूया. क्षेत्ररक्षक तिथे धावतोय. एक धाव धाव निश्चित पूर्ण. मात्र एकच धाव येते. धावसंख्या 1 ने स्थिर धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या 46 या धावसंख्या. आणि आता मात्र विजयासाठी 4 चेंडू आणि 13 धावा. 4 चेंडू आणि 13 धावा. मारण्याचा प्रयत्न होता परंतु नाही, प्रयत्न असफल होतोय. पंच स्ट्राइक कट लागले ना. ओके धन्यवाद. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 47. 3 चेंडू 12 धावा. कोणतीही टीम मीटिंग नको. 2 चेंडू आणि 11 धावा विजयासाठी. 22च्या रूपात 1 धाव येते. खरोखर सागर अप्रतिम गोलंदाजी म्हणता येईल आपल्या संघासाठी. खरोखर सुंदर गोलंदाजी सागर याने टाकलं. पहिल्या चेंडूवर गडीबाद केला आणि अवघ्या सलग 3 चेंडूमध्ये एकच धाव दिली या गोलंदाजानं. फलंदाजांना बांधून ठेवलं. खरोखरच सुंदर गोलंदाजी. आता मात्र 2 चेंडू आणि 11 धावा. 10 धावा केल्या तरी आपण विजय होऊ शकता. 2 चेंडू आणि 11 धावा. आता मात्र थोडीच तोड उत्तर येतं. थेट झुलकावून दिला तो षटकार. 6 धावा. हृदयाची धडधड वाढवणारा सामना. उत्कंठा शिगेला पोहोचवणारा सामना. एक चेंडू आणि 5 धावा विजयासाठी. 4 धावा केल्या तरी परी11 संघ मुंबई विजय होऊ शकतो. परी11 मुंबई संघ 1 चेंडू 5 धावांची गरज. 4 धावा केल्या तरी आपण विजय होऊ शकता. याची परी11 मुंबई संघाने नोंद घ्यायची. 1 चेंडू आणि 5 धावा. 4 धावा केल्या तरी विजयी होऊ शकतो परी11 मुंबई संघ. बघूया रोमांचकारी सामना. काळजाचे ठोके वाढवणारा सामना. 1 चेंडू 5 धावा. हो खरोखर सुरेख गोलंदाजी म्हणता येईल. आणि निराशाजनक वातावरण होते ते परी11 मुंबई संघाकडे आणि एसएससी डोंगरी संघ विजयी होतो. दोन्ही संघाचा अभिनंदन, दोन्ही संघाचा कौतुक. यापुढे होणारा सामना सचिन 11 नाशिक वर्सेस कौशल्य 11 नाणे.
कौशल्य 11 नाणे संघानं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचंय. आपण क्षेत्ररक्षण